वाजलेले आहेत। तर माझे गुरु त्याचबरोबर गणिताचे गाडे अभ्यासक, त्याचबरोबर विज्ञानाचे गाडे अभ्यासक प्रदीर्घ सेवेनंतर 2021 साली ते सेवानिवृत्त झाले। त्यांचा हातखंड असा होता की विज्ञानाविषयी काही उत्तम असतील तर ती तालुका स्तरापासून जिल्हा स्तर, त्याचबरोबर राज्यस्तर आणि राष्ट्रीय स्तर दोन्हीवर मोठे लक्ष दे। तर एक उपकरण त्यांचं राष्ट्रीय स्तरापर्यंत गेलेलं होतं आणि देश पातळीवरचा जहांगीर पुरस्कार जो असतो विज्ञानाच्या उपक्रमाला म्हणजे या साहित्याला मिळालेला तो सरांना मिळालेला होता। अब्दुल कलामांच्या हस्ते भारताचे माजी दिवंगत राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम या कलाम साहेबांच्या हस्ते त्यांना तो पुरस्कार दिलेला होता। एक अतिशय उल्लेखनीय बाब सरांची म्हणता येईल। सरांनी आजपर्यंत यूट्यूबला 5000 व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत। किती? 5000 व्हिडिओ यूट्यूबला पोस्ट केलेले आहेत। वेळोवेळी तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीनं पालकांची परवानगी असेल फोन घ्यायला तुमच्या तर ते बघत चला। त्यातून देखील तुम्हाला चांगल्या पद्धतीचं गणिताचं ज्ञान मिळू शकतं। आणि त्यानंतर सेवानिवृत्त झाल्यानंतर आणखी एक सरांचा विशेष गुण म्हणजे सेवानिवृत्त झाल्यानंतर देखील सलग 3 वर्षे साधारणतः त्यांनी रेग्युलर शिक्षक म्हणून त्यांच्या शाळेमध्ये दाखल्या स्कूलमध्ये काम केले। आज सुद्धा ते दाखल्यामध्ये त्यांच्या घरी शिकवणी घेतात। साधारणतः 122 मुलं 8वी 9वी 10वीची त्यांच्याकडे शिकण्यासाठी आहेत। प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत कसं पोहोचायचं हा त्यांचा एक चांगल्या पद्धतीचा गुण आहे। आणि विद्यार्थ्यांची समस्या जी काय आहे ती जाणून घेऊन त्यांना कशा पद्धतीने अध्यापन करायचं याच्याविषयी खूप सारांचा अभ्यास आहे। स्वामी विवेकानंद संस्था असेल, दलित शिक्षण संस्था असेल, या 2 मोठ्या संस्था महाराष्ट्रातल्या या शाळांमध्ये सुद्धा असं गेस्ट लेक्चर देण्यासाठी त्यांना वेळोवेळी निमंत्रण दिलं जातं। आज सुद्धा त्यांच्याकडे ते यादी आहे की बाबा मला पुढच्या वेळेला कोणत्या शाळेमध्ये जायचं आहे। आणि बाकीच्या ज्या संस्था आहेत आपल्यासारख्या शाळेच्या संस्था या संस्थांच्या शाळेमध्ये देखील ते सर वेळोवेळी जातात, मार्गदर्शन करतात। आणि सरांनी सकाळी बोलता बोलले तरी पण ते असून सुद्धा मला त्यांचा चांगला म्हणजे परिचय आहे सुरुवातीपासून। तर मी त्याच्याबद्दल सांगतो की त्यांना कोणत्याही प्रकारचा कंटाळा नाही। अजून देखील जर समजा आता 9 वाजता इथे उभं राहिले, अजून देखील जर उभं राहणार तर 5 वाजेपर्यंत आहे तशी व्यक्ती उभं राहणार, बोलण्यात, वागण्यात किंवा चेहऱ्यावरचा भाव जसा सकाळी होता